आवश्यक आहे तेवढा घ्या, म्हणजे सगळा वेळ अगदी संपवलाच पाहिजे असं नसतं. 12-14 मिनिट जास्त. सभापती महोदया, विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांनी जो या ठिकाणी 260चा प्रस्ताव आणलेला आहे त्याच्यावरती माझं मत मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सभापती महोदया, मी सर्वच त्यांच्या मताशी सहमत होणार नाही, परंतु काही बाबीमध्ये सभापती महोदया आपण पोलिसांच्या वरती सतत कंप्लेंटच करतो, परंतु आमच्या भागामध्ये काही पोलिसांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह सुद्धा बाजू झालेल्या आहेत. शेतकऱ्यांनी कापूस विकला आणि त्याच्या व्यापाऱ्यांनी त्याला अडवलं. वडवणी तालुक्यामध्ये 50 लाख रुपये काढून घेतले. तर आमच्या बीडच्या एसपींनी आणि त्यांच्या आधिपत्याखालील एलसीबीनं चांगल्या प्रकारची कारवाई करून शेतकऱ्यांची, बीड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे जवळजवळ 20 गावाच्या शेतकऱ्यांचे ते 50 लाख रुपये होते, ते लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळवून दिले. अंबाजोगाईमध्ये असाच एक प्रकार 35 लक्ष रुपये एका पतसंस्थेचे उचलून नेले होते, ते पण त्या ठिकाणी परत केले. आणि सभापती महोदय, ड्रग्ज रॅकेटच्या बाबतीत बोललं जाते, परंतु मध्ये ते नाशिकच्या भागातले कोणीतरी एक पकडले, ते सुद्धा या सरकारच्या काळात पकडले. आणि आता कोर्टाच्या पुढे ड्रग नेता येईना एवढं रॅकेट मोठं ड्रग पुण्यामध्ये पकडलं. परंतु हे सुद्धा याच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या कालावधीमध्ये पकडलेलं आहे. हे सुद्धा नम्रपणे इथं सांगणं गरजेचं आहे. मग आता ते पाठीमागं किती दिवसापासून चालू होतं, काय होतं, त्याचाही कुठंतरी शोध या ठिकाणी घेतला पाहिजे, अशा प्रकारचं माझं मत आहे. आणि सभापती महोदय, सायबर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये अभिजित वंजारी साहेब जे बोलले त्याच्यामध्ये निश्चितपणे काही तथ्य आहे. एक विनंती आहे सरकारला, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री आणि सर्वच सरकारला, की याच्यावरती जे जिल्ह्याला लोक नियुक्त केलेले आहेत ते IT वगैरे क्षेत्रातले नाहीयेत नेमके. कारण हे जे सायबर गुन्हे करणारे लोक आहेत हे 150-200च्या स्पीडवरती आहेत. आणि आमचं नेमकं जिल्ह्याला जे अधिकारी नेमलेले आहेत ते जर क्लार्क लेवलचे आणि ह्याचे अधिकारी असतील तर हे रस्त्याने चालता चालता आता ते म्हणजे CCTV कॅमेरे सुद्धा ब्लॉक करतायत, इथपर्यंत ह्या लोकांची मजल गेलेली आहे. आणि सभापती महोदया, त्याचा OT नंबर वगैरे घेऊन पूर्वी काहीतरी त्याच्या बाबतीत फ्रॉड व्हायचा, पण आता OT नंबर वगैरे न घेता सुद्धा असे काही केसेस घडायला लागलेले आहेत की त्या संबंधित व्यक्तीचा OT नंबर नाही, कोणती तरी एखादी पोस्ट टाकायची आणि ह्याला लाईक करा म्हणायचं, आणि त्याला काही लोकांनी लाईक केलं की बरोबर त्याचा OT नंबर त्या माणसाकडे जातोय आणि त्याच्या बँकेतला अकाउंट साफ करण्यात आलं. हजारो कोटी रुपये अशा प्रकारे साफ केले जात आहेत. मग मी बीडला त्या दिवशी त्यांच्याकडे गेलो, म्हणलं याला काय पर्याय, तर ते म्हणाले की हे आता आम्हाला मुंबईला पाठवावं लागेल. मुंबईवाल्या लोकांना विचारलं, ते म्हणले TCS ला बँगलोरला पाठवावं लागेल, तिथं सरकारने नियुक्त केलेली एक हे आहे, आणि त्यांना विचारून मग याच्या बाबतीतला. आणि तिकडे विचारलं तर ते म्हणले आमच्याकडं बरंच काही पेंडिंग आहे, तुमचा नंबर ज्यावेळेस लागेल त्यावेळेस. मग असं जर असेल, माझी विनंती एकच आहे की ह्या IT क्षेत्रातले जे तज्ज्ञ आणि ज्यांना याच्यातलं जास्त कळतंय सायबरच्या बाबतीतलं, असे लोक नियुक्त करण्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारची माझी या ठिकाणी विनंती आहे. कारण ह्याचं सुद्धा म्हणजे कोणती लॅब, आता पूर्वी तर एकाच ठिकाणी लॅब असायची ती फॉरेन्सिक लॅब, आता संभाजीनगरला सुद्धा झाली आमच्याकडे. पूर्वी सगळे कलिनाला यायचे, आता तिकडे निर्माण झालेली. परंतु फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यामध्ये काय काय फॅब्रिकेट केलंय
हे काढण्यासाठीचे जे तज्ञ मंडळी त्या ठिकाणी लागतायत ती उपलब्ध नाहीत आणि आरोपी मात्र त्याच्या पुढचं टेक्निक वापरून त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतायत। ही बाब माननीय सभापती महोदया या ठिकाणी मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो। सरकारने सुद्धा तातडीने या बाबतीत कारवाई करावी। सभापती महोदया, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे सरकारने आमचा निर्णय घेतला 10% आरक्षण आम्हाला जे दिलेलं आहे मराठा समाजाला, त्याच्या बाबतीत सरकारचं अभिनंदन या ठिकाणी करणं गरजेचं आहे, आम्ही करू। आणि दुसरं सभापती महोदय, सगळे सोयरेची जी अधिसूचना त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं, आम्ही सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास केला, परंतु त्याच्यामध्ये किती टक्के म्हणजे सगळे सोयरे जे आहे, आता काय झालंय या आंदोलनामध्ये सभापती महोदया, कोण कोणीकडे काय बोलतोय, कोण कोणाशी काय चाललंय त्याचाच मेळ लागेल। आणि खाली वातावरण एवढं खराब होऊन गेलं सभापती महोदय, एकमेकांच्या वरती बोललेले 2 शिक्षक मला भेटले। आपण जवळपास 3.5 लाख कर्मचारी लावून मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारचं अभिनंदन करणार आहे की 3.5 लाख कर्मचारी आपण सर्वेला त्या ठिकाणी लावले। मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबरोबर त्या गावात ओबीसीच्या समाजाच्या कोणते कोणते घरं आहेत, किती घरं आहेत, हा सुद्धा एक त्या ठिकाणी कॉलम होता। 2 शिक्षक मला भेटले, वातावरण एवढं खराब झालं खाली की एक शिक्षक मला म्हणाला तो ओबीसी समाजाचा होता, 12 वर्षे एका गावामध्ये ओपन कॅटेगरीच्या गावात सर्वे म्हणजे त्यांनी नोकरी केली होती आणि नेमका सर्वेक्षणाला सुद्धा तेच गाव आलं आणि त्या गावात तो व्यवस्थित सर्वेक्षण करत होता, तरी सुद्धा बैठकीत तिथले लोक म्हणले नाही नाही आमच्यापैकी सर्वेला असता तो बरं झालं असतं, म्हणजे हे वाक्य। आणि ओबीसी गावामध्ये एका ज्यावेळेस तो ओपनचा शिक्षक गेला त्यावेळेस ते गाव म्हणलं तुम्ही ओपनचे आहेत आमच्या गावात येऊ नका, इथपर्यंत वातावरण खराब, माणसात माणूस राहिलं नाही अशी एकंदरीत परिस्थिती। परंतु त्याच्यामध्ये आता सगळे सोयऱ्याच्या बाबतीत एवढा गैरसमज झालाय की सगळे सोयरे लागू झालं म्हणजे सरसकट सगळ्यालाच आरक्षण मिळणार आहे, तशी परिस्थिती नाहीये। तो ड्राफ्ट आम्ही सुद्धा वाचला। माझी विनंती आहे की याच्या बाबतीमध्ये आतापर्यंत सरकारने सुद्धा आणि सभापती महोदय जेवढा पॉझिटिव्ह धोरण या राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारने घेतलेले, एवढं पॉझिटिव्ह धोरण यापूर्वी कधीही घेतलेलं नव्हतं, घेण्यात आलं नव्हतं। आता तिन्ही आरक्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत। 2014 साली पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कालावधीमध्ये माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, त्याचे निमंत्रित सदस्य म्हणून सुद्धा आम्ही काम केलं। त्यावेळेस 16% आरक्षण देण्याचा निर्णय झाला, ठीक आहे, ते हायकोर्टामध्ये स्टेट झालं। सभापती महोदय पुढं कोपर्डीची घटना आणि त्याच्यानंतर 58 मोर्चे जे या राज्यामध्ये निघाले, त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते। सभापती महोदया, एक ह्या व्यक्तीनं अतिशय पॉझिटिव्ह काम करून 16% आरक्षण दिलं होतं। आता सांगताना सुद्धा चुकीचं सांगितलं जातंय सभापती मग, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात वाईट जर कोणतं झालं असेल तर फेसबुक, व्हॉट्सअप हे जमाना अतिशय वाईट आहे। कोण कोणाला काय म्हणतंय, किती खालच्या दर्जावर म्हणतंय हे जर बघायचं असेल तर सभापती महोदया काही अकाउंट्स आणि हे बघितलं पाहिजे। सभापती महोदया, काही मी अकाउंट सुद्धा चेक केले, राजकारणाचा फड, मावळा मराठा संघटन, महाराष्ट्र राज्य विचारपीठ, असे काही सभापती महोदया हे अकाउंट आहेत फेसबुकवरचे। 5-5 हजार 4-4 हजार पोस्ट एका दणक्यास त्या ठिकाणी पडतात। कोणी माणूस बोलू, कोणी पक्षाचा बोलू, त्याच्या विरोधात शिव्या द्यायला लगेच तयारी त्या ठिकाणी सुरूच करण्यात आलेली। सभापती महोदया, या ठिकाणी जे आहे सगळे सोयरेच्या बाबतीत आता हे 10% आरक्षण दिलंय। माझं मत आहे की मराठा समाजाच्या लोकांनी आता भरपूर
जेसीबीने फुलं उधळली, बरेच लोक आमचे मराठवाड्यापासून इथपर्यंत आले, आंदोलनं केली बऱ्याच ठिकाणी. पण आता एक 400-500 लोक त्या जिल्ह्याचे मराठा समाजाचे एकत्र येऊन मुंबई सारख्या हायकोर्टामध्ये जे लोक मराठा आरक्षणावरती किंवा याच्यामधले तज्ज्ञ आहेत, एखादा तज्ज्ञ त्या जिल्ह्यामध्ये बोलवून घ्यावा. हे 10% आरक्षण आपलं कसं टिकेल? टिकलंय ना सभापती महोदय. 16% देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण 2018 पासून 2021 पर्यंत टिकले, जवळपास 3 वर्षापर्यंत टिकलं. आणि आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देताना जे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये ज्या ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या सगळ्या त्रुटीची दुरुस्ती करून त्या ठिकाणी आता दिले. तुम्ही आरक्षण दिल्याबरोबर सर्व पक्षीयांनी सांगितलं सगळ्यांना मान्य, एकमताने, याच्यामध्ये कोणी राजकारण त्या ठिकाणी केलेलं नाही, एकमताने सर्व पक्षीयांनी सांगितलं की हे 10% आरक्षण सभापती महोदय आम्हाला मान्य आहे. पण तरी सुद्धा सभापती महोदय मागचं 12 आणि 13% हायकोर्टाने केलं होतं, टक्केवारी हायकोर्टाने कमी केली होती. आणि आता ज्या वेळेस या सरकारने दिले त्याच्यामध्ये 10% आरक्षण दिलंय. आणि त्याच्यामुळे घाबरण्यासारखं एवढं कारण नाहीये. 10% राज्यामध्ये मिळालंय. केंद्रामधलं EWS आजही केंद्रातला अस्तित्वात आहे मराठा समाजाला, ज्याच्यामध्ये सुद्धा सभापती महोदय 10% पैकी आम्ही 7% ॲक्युअर करतोय, जवळपास 7%. आणि 7% ॲक्युअर करत असताना सभापती महोदया एवढं चिंतेचं कारण नाही. आज हे आरक्षण त्या ठिकाणी मिळाले. समाज जे आहे समाधानी आहे, शांत आहे. परंतु नेमकं काय झालंय की काही लोक म्हणजे नेमकं मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर त्यांच्या आंदोलनाला आमचे बी लोक होते. आम्ही सुद्धा नाही बाबा समाजाचं मन आहे म्हणून आम्ही पण त्यांच्या बरोबर होला हो केलंय. त्यांनी ज्यावेळेस लोक बोलवले त्यावेळेस आम्ही बी हजर राहिलो. मी नाही, बाकीच्या पक्षाचे काही लोक हजर राहिले. निश्चितपणे आमच्या इथं पाहुणे रावळे यायचं म्हणल्यावर त्यांचं स्वागत आम्ही सुद्धा केलेलं आहे, नाही असं नाही, मान्य. परंतु आता आरक्षण दिल्याच्या नंतर शांत राहून आणि 6 लाख सगळे सोयरेवरती ऑब्जेक्शन आले असते. मी म्हणत नाही सगळे सोयरेवरती सगळ्याच्या सगळे विरोधात ऑब्जेक्शन आलेले, कदाचित त्यातले 3 लाख पॉझिटिव्ह असतील, 3 लाख निगेटिव्ह असतील. परंतु सरकारला हा निर्णय घेत असताना त्याच्या बाबतीमध्ये त्यांना बोलवावं तरी लागेल, त्याच्या बाबतीमध्ये त्याची हेअरिंग घ्यावी लागेल. आणि हेअरिंग घेतल्याच्या नंतर मला वाटतं या अधिसूचनेच्या बाबतीत विचार करावा लागेल. आणि हे राज्याचे मुख्यमंत्री सांगत असताना, सरकार सांगत असताना आपणही विश्वास ठेवला पाहिजे. 10% मिळाले याच्यावर समाधान. पण आम्ही, आणि दुर्दैव असं सभापती महोदय, सर्वात कमी नोंदी कुणबीच्या जर कुठं सापडल्या असतील तर त्या मराठवाड्यातच कमी सापडल्या. एक आमचा जिल्हा 19,000 पर्यंत सापडला. संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त 50,000 सापड. आता 57 लाख जे म्हणतायत त्या 57 लाखापैकी ऑलरेडी ते सर्वाधिक नोंदी मला वाटतं विदर्भातल्याच, अमरावती विभागातल्या आहेत, नाशिक विभागातल्या आहेत. कारण ते पंजाबराव देशमुख साहेबांच्या पासून ते जे आहे त्या नोंदी तिकडे चालू राहिलेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे लोक ऑलरेडी कुणबीमध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळं तिकडे नोंदी सापडतायत. मराठवाड्यात मात्र सर्वात कमी सापडल्या. आणि उद्याच्याला सगळे सोयऱ्याचा जरी कायदा लागू झाला तरी त्याच्यामध्ये सरसकट सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देता येणार नाही. त्याच्यामध्ये कोणाकोणाला, माझं म्हणणं आहे तेच की एखादा सिनियर जे काउन्सिलर आहे त्याला तुम्ही जिल्ह्यामध्ये बोलवा. आणि ही सगळ्यात मोठी अडचण जी आहे, मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यातले सुद्धा 50% पेक्षा खाली आलेली आहे. सभापती महोदया, या ठिकाणी एकच नम्रपणे म्हणाल, मी अधिकचं वादातीत बोलणार नाही, परंतु आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुढे जे काल परवा जरांगे पाटील जे बोलले माननीय उपमुख्यमंत्र्यावरती, मला वाटतं हे कोणालाही पटलेलं नाहीये. आता कोणाला 5% 4% जे लोकांना
फेसबुक व्हॉट्सअपवरतीच काहीही म्हणायचं त्यांना पटेल, परंतु ज्या माणसाने आरक्षण दिलं, दुसऱ्या वेळेस सुद्धा जो माणूस पॉझिटिव्ह आहे, जो माणूस ड्राफ्ट तयार करताना सुद्धा पहाटे 4-4 वाजेपर्यंत जागलेला आम्ही बघितला, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर बिलकुल स्वतःच काहीच मानलं नाही ना हो. तुम्ही बोलवलं आंतरवली सराटीला विमान घेऊन, तिथं राज्याचे 6 मंत्री 2 वेळा तिथं गेलेत, प्रोटोकॉल पाळला नाही. राज्याचे मुख्यमंत्री मोर्चाला सामोरं जायला कुठं, तर नवी मुंबईला स्वतः मुख्यमंत्री तिथे जातात. त्यांनी स्वतःचा इगो वगैरे काहीच राखला नाही. आणि तुमच्या वंशावळीच्या बाबतीमध्ये, तुमच्या कुणबी नोंदीच्या बाबतीमध्ये, शिंदे समिती असेल, भोसले समिती असेल, सगळ्याच बाबतीमध्ये तातडीने पॉझिटिव्हली पावलं उचलण्याच्या बाबतीमध्ये हे सरकार कुठंच कमी पडलं नाही. तरी सुद्धा तुम्ही उठून राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला वेडवाकडं बोलताय, राज्याच्या मुख्यमंत्र्याला वेडवाकडं बोलताय. मग आता फक्त आता म्हणताय तुम्ही उपोषण सोडल्याच्या नंतर की 16-17 दिवस माझ्याकडे सरकार आलं नाही. सरकार आलं ना तुमच्याकडे, म्हणजे आपले विभागीय आयुक्त आले, कलेक्टर आले, SP आले, त्यांच्या पुढे काय झालं त्याच्यानंतर मग सरकार नाही गेलं बाबा, घाबरलं. परंतु आता मला असं वाटतं की हे कलगीतुरा चालू ठेवण्यापेक्षा, आणि आता कपिल पाटील साहेब बोलले, मी फक्त एकटं जरांगे पाटलांनाच म्हणणार नाही, आम्ही बोललोत ना. तुम्ही जरांगे पाटील मागचे अधिवेशन बी काढून बघा, आम्ही भुजबळ साहेबांवरती बी बोललोत की भुजबळ साहेबांनी सुद्धा थोडस कमी बोललं पाहिजेत, हे बोललोत, याच सभागृहामध्ये बोललो. परंतु तुम्ही आता जी भाषा राज्याच्या उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्याच्या बाबतीत, राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीत, उद्याच्याला मग तुम्ही उद्धव साहेबाला असंच बोलाल, आणखी कोणाला बोलाल, सोनियाजींच्या बाबतीत आणखी काहीतरी ते बोलतात, राहुल गांधींना बी बोलतात. राहुल गांधींनी वडेट्टीवार बोलले. आता ज्याचे त्याचे प्रश्न आहेत तिथं. वडेट्टीवारांना त्यांच्या भागामध्ये जर अदर बॅकवर्ड क्लास जास्त असेल तर त्यांना त्यांच्या बाजूने बोलावलं, आणि आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या बाजूने बोलतोच ना, नाही असं कुठं बोलतो 100%. ही जी सगळे सोयरेची अंमलबजावणी झालीच पाहिजे हे सुद्धा इथे या ठिकाणी म्हणतो. परंतु कायदेशीर उद्याच्याला लागू करायची आणि लगेच स्टेड व्हायची असे काही लागू करावी असं आमचं मत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, हे सर्वांना विनंती आहे की ते सुद्धा लवकरात लवकर त्याचे हेरिंग, विभागवार काय ज्या ऑब्जेक्शन्स आले असतील ते चेक करून त्या बाबतीमध्ये या ठिकाणी हे लागू लवकरात लवकर ती सुद्धा लागू करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी करतो. आणि हे जे 2 समाजामधलं एकदम अंतर पडलेलं आहे काही दिवस, सभापती महोदय, 10% आरक्षण दिल्याच्या नंतर कुठंतरी माणसं, आणि याचे परिणाम कुठं कुठं झाले, शिवजयंतीवर सुद्धा परिणाम झालाय सभापती महोदया. 19 फेब्रुवारी जी माननीय विलासराव देशमुख साहेबांनी निर्णय घेतला होता, आणि मनोहर जोशी सर आज ते हयात नाहीयेत, पण जोशी सरांच्या कालावधीच्या नंतर ती लागू झाली. ती लागू झाल्यापासून 19 फेब्रुवारीची शिवजयंती आम्ही साजरी करतो. सुरुवातीला तारखेचा आणि तिथीचा अवमेळ होता, लोक तिथीच्या वरती साजरा करीत होते, आम्ही तारखेवर करायला लागलो. तो सुरुवातीला सभापती महोदया बँडवाले वाजवणाऱ्यांची संख्या जास्त आणि आम्ही पाठीमागे हिंडणाऱ्यांची संख्या कमी होती, अशी अवस्था आमची त्या शिवजयंतीच्या वेळेस होती. त्यावेळेस पासून शिवजयंती आणली, जोरात शिवजयंती जी आहे ती सुरू झाली. परंतु सभापती महोदय, ह्या कालच्या वातावरणामुळे शिवजयंतीवरती सुद्धा परिणाम झालाय. जरा माझी विनंती आहे, सगळीकडे थोडीशी नजर टाकून बघा की दरवर्षीच्या शिवजयंतीत सगळ्या समाजाची गर्दी किती होती आणि यावेळेस नेमकी गर्दी किती होती, या सुद्धा गोष्टीचा कुठेतरी विचार, जर शिवजयंतीवर परिणाम होत असेल तर आता कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि सभापती महोदया, हे जे काही ठराविक अकाउंट्स जर असे फक्त राखेलच वाटायचे काम करीत असतील तर यांच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे सभापती महोदया, 100% ऍक्शन घेतली पाहिजे. मग ते कोणी बी चालवत असू,
कारण 5-5 हजार एकाच वेळेस मेसेज पडतात, लगेच अगेन्स्ट मध्ये, लगेच शिव्या, लगेच असं की अशा प्रकारचं परसेप्शन तयार केलं जातंय. सभापती महोदया, कुणीच बोलायला तयार व्हाय. कुणाला वाटतं मी बोललो की माझा आता मोदाळा होतोय का काय म्हणून सगळं चिडीचूप. पण हे कुठपर्यंत चिडीचूप राहायचं? जर माणसातच माणूस राहीना म्हणल्यावर मग चिडीचूप तरी कधीपर्यंत राहायचं? सभापती महोदया, निवडणुका आणि हे ज्या गोष्टी आहेत त्या फार लांब आहेत, इतक्या लवकर नाही आहेत. आणि मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, शेव मेरिटवाल्यांनी आमच्या काही जागा घातल्या आणि काही जागा पवार साहेब पावसात भिजल्या की आमच्या जागा कमी झाल्या. नेमकं जिथं पाहिजे तिथं भाजपला जागा किती मिळाल्या? 1 का 2? 1 जागा राहुल कुलांची मिळाली पश्चिम महाराष्ट्रात. जे जयकुमार गोरे साहेब निवडून आले 3000 मतांनी, ते बी तिथं त्यांचा पण समाज आहे. त्या बिचाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण साहेब, ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस पासून पाण्याचं काम केलं आणि नंतर सुद्धा बऱ्यापैकी ते ओबीसी असून सुद्धा चांगलं काम करून 3000 मतांनी निवडून आलेले. तेवढी एक आमची भाजपची सीट. बाकीच्या सीट आमच्या कुठे गेल्या? जिथे मेजर समाज आहे तिथं आमच्या पुणे शहरामध्ये सगळे आले ना. शहरात आले, शहरात आमचे लोक कमी आहेत. नेमके शहरामध्ये विचाराचे मत आहेत ना, शहरामध्ये विचाराची मत कमी आहेत. आणि मी पाहिलं सभापती महोदया, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी यात्रा काढली होती बघा. त्या शिवसेना आणि भाजपाची दोन्ही पक्षाची मिळून यात्रा होती. त्यावेळेस आम्ही बघायचो शेव मेरिटवाले प्रत्येक जिल्ह्यात येऊन काळे झेंडे दाखवायचे की यांनी मेरिट खराब केलं, मेरिट खराब केलं. म्हणजे मेरिटवाले लोक आमच्या अगेन्स्ट मध्ये गेले आणि ज्यांचे आरक्षण दिलं ते सुद्धा लोक बरोबर राहिले नाही. अशी अवस्था त्या ठिकाणी झाली सभापती महोदय. काही बाबतीमध्ये हे मान्य, कारण पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या जास्त आहे. तिथे सांगली जिल्ह्यात आमचं फक्त 1 सीट आहे, ते शहरामध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आमचं 1 सुद्धा सीट निवडून आलं नाही. हे रेकॉर्ड आहे. पुणे जिल्ह्यातले आलेले ते शहरातले लोक निवडून आले, बाकी कुठे? पुणे शहरातले लोक निवडून आलेले. परंतु आउटस्कट आणि ग्रामीण भागात म्हणलं तर 1 सीट फक्त दौंडचं त्या ठिकाणी निवडून आलेले. सभापती महोदय, हा ते बी 550 मतांनी. ते बी त्यांचा गट आहे. सुभाष अण्णा कुल, त्यांच्या मातोश्री आणि आता ते एकाच घरातले 3 आमदार आहेत. ते मी सुभाष अण्णांबरोबर काम केलं, त्यांच्या मातोश्रींच्या बरोबर मी खाली निवडून आलेलं आणि राहुल दादांच्या बरोबर सुद्धा काम केलं. ते वैयक्तिक त्या घराचा आमचा संबंध आहे, पर्सनल आहे. ते अपक्ष सुद्धा निवडून आलेले आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या 1 वेळा कब्बशीवरती निवडून आलेले. तेव्हा सभापती महोदय, हे वातावरण कुठंतरी थांबण्याची आवश्यकता आहे. तरुण मुलं आहेत, यांना कोणाला काही माहिती नाही, काही नाही. बरं, आता कोणी म्हणतं गुन्हे दाखल केले, गुन्हे दाखल केले. सभापती महोदय, बऱ्याच समाजाच्या लक्षात आलं नेमकं रस्ता रोकोला माणसं कमी जमली. आम्ही बी रोज लोकातच आहेत, आले नाही लोक. बऱ्याच ठिकाणी पोरं सोरं काय म्हणले, फक्त फोटो काढण्यापुरतं आमचं हे घ्या. 5 मिनिटं 10 मिनिटाच्या आत रस्ता रोको संपून ते पोरं निघून गेले. तिथं कुठेही गुन्हे दाखल झालेले नाहीयेत. गुन्हे कुठं दाखल झालेत, कोणत्या प्रकरणात झालेत? जिथं 2-2 तास, 4.5 तास रस्ता अडवला गेला, जाणीवपूर्वक पोलिसांच्या गाड्या अडवल्या गेल्या, अशाच जागेवरती फक्त रस्ता रोको मध्ये गुन्हे दाखल झाले. ठीक आहे, सरकारला उद्याच्याला वाटलं तर ते परत बी घेत. आता खरं बोललं की सख्याईला राग येतो म्हणतात. कोणी खरं बोला ना, गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री महोदय खरं बोलले की ज्याच्यामध्ये काही नुकसान झालं असेल, 307 सारखे गंभीर गुन्हे असतील किंवा ज्याच्यामध्ये प्रचंड हानी झाली असेल सरकारची किंवा खाजगी मालमत्तेची, त्या प्रकरणामध्ये माघारी घेताचे हायकोर्टाचे काही आदेश आहेत. त्या आदेशाने सरसकट सगळे गुन्हे माघार घेता येत नाहीत. हे म्हणलं तरी सुद्धा लगेच हे आमका, म्हणजे आता ते मी बोलणार नाही बाबा, आरतुऱ्यावर ते सुरू होत. तुझं असं, तुझं जात काढली जाते. सभापती महोदय, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला, आता उपमुख्यमंत्री असलेला
या राज्यातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या व्यक्तीची जात सुद्धा काढली जाते. कोणत्या भाषेमध्ये बोलतोय आपण, काय बोलतोय याचं कुठेही भान राहत नाही. आणि त्याला सुद्धा एकदम ओके म्हणून लगेच लाईक सुद्धा केल्या जातात. आणि हे असे मी 2-3 नावं सांगितले, त्यांचे 5-5 हजार लगेच त्याला कमेंट्स पडतात, लाईक सुद्धा हजारो लाखोत सुद्धा वाढतात. याचा कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं मनोज जरांगे पाटलांना सुद्धा माझी विनंती राहील की आता काही काळ तुम्ही शांत राहून, जिथे कुठं सर्टिफिकेट दिलेलं नाही तब्येतीची अगोदर काळजी घ्या. नंतर कोणत्या तालुक्यात कुठं बाबा लँडच्या जमीन म्हणजे आपण मोजणी ऑफिस म्हणतो, मोजणी ऑफिसला जास्त नोंदी सापडतायत सभापती महोदय. मग कोणत्या तालुक्यातल्या नोंदी सापडल्या नाही, अजून सापडल्यात तर त्याला वाचणारे लोक सापडत नाहीत. एक पंचायत आहे का सभापती महोदय? माणसांची संख्या कमी आहे, त्याच्यातल्या ज्या नोंदी आहेत काही उर्दूत आहेत, काही द्विभाषिक आहेत, मोडी लिपीत आहेत, ते वाचणारे सुद्धा माणसं सापडत नाहीत सभापती महोदय. ते सापडून आणावं लागते, कलेक्टरकडे जावं लागतंय, ऑर्डर काढावं लागते. ऑर्डर काढल्यावर काही पहिल्यांदा 1 तालुका होता, आता 2 तालुके झालेत. तर त्या तालुक्यावाला तहसील म्हणतो ह्या तालुक्याकडे जा, ह्या तालुक्याचा तहसीलदार म्हणतो आता तिकडचा तालुका झाला. सभापती महोदय संपवतो, फार गहन प्रश्न आहे म्हणून. कारण आता सभापती महोदय मान्य करतो, मी जरी आता एवढं चांगलं बोललो तरी मला सुद्धा शिव्या आहेत. देव दे आता कवर शिव्या, गप कधीपर्यंत बसायचं? हे शिव्याची लाखोनी वाहू द्या, कोणी काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण सत्य परिस्थिती जी आहे ती कुठंतरी मांडली पाहिजे सभापती महोदय. मांडणाच कोणी, त्याच्यामुळे मोकळं रान सुटलंय. कोई दे रान सुटे गिरान, कोणीकडं काही बोलून काहीसा बी चलन देऊ. कोण काय बोलतंय, कोणाचे कोणाला मेळ नाही, ताळ नाही, काय नाही, काय चाललंय. आणि मग आता एवढं सरकार पॉझिटिव्ह, मुख्यमंत्री एवढा मोठा पॉझिटिव्ह, त्या मुख्यमंत्र्याला बी उलट बोलायला सुरुवात करायची म्हणल्यावर मग आता त्याच तरी मनात राहील का हे पुढं काय वाढवावं, काय करावं, नेमकं काय चाललंय. आणि लोकांना कळतं सभापती महोदय, याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे उलटे सुलटे कार्यक्रम झाले सभापती महोदय, इतके खतरनाक कार्यक्रम झाले. अनेक वर्ष ज्याला लोक देव मानित होते, अजिबात वॉशिंग्टन झालं त्यांचं समाजातून. आणि जे लोक पॉझिटिव्ह राहिलेले त्यांना 100% उद्याच्याला पॉझिटिव्ह मार्क मिळणार आहे, हे सुद्धा उद्याच्याला दिसतंय. चित्र हे समाजामध्ये होणार आहे. परंतु 2 समाजामध्ये जाती जातीत पडलेली तेढ आहे, हे आता कुठंतरी जुळून घेण्याचे आणि कमी करण्याचं काम त्या ठिकाणी व्हावं, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो. सभापती महोदया, या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षणासह पूर्वी जे आहे ते 10% EWS मधून आम्हाला मिळत होतं. आता जे आहे ACBC लागू होण्यापूर्वी 100 बिगस मागास जाती EWS मध्ये होत्या. जैन, मुस्लिम, शीख, पारसी राज्याचे आरक्षण प्रवर्ग निहाय जातींची जी संख्या आहे सभापती महोदय, ओबीसींची 513, त्यात कुणबीचा सुद्धा समावेश होतो. कुणबी म्हणजे कुणबी आणि मराठा दोन्ही पण, हे 513 जाती या ठिकाणी येत आहेत. आणि मराठा सह ACBC मध्ये होता, आता मराठा राज्यापुरता डिलीट होईल, केंद्रापुरता मात्र तो लागू होईल. सभापती महोदय, उत्पन्नाची मर्यादा आता ओबीसीचे 8 लाख आहे, ओपनची सुद्धा 8 लाख झालेली आहे. त्याच्यानंतर शिष्यवृत्ती जी आहे ती 100% प्रतिपूर्ती ही ओबीसीतल्या वीज भज आणि त्याच कॅटेगरीला मिळते. 19% वाल्याला मला वाटतं 50%चीच त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्याच बरोबर 8 लाखाची EWS ची सवलत ही राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती उत्पन्न मर्यादा ती सुद्धा 50% पर्यंत भेटणार आहे. सभापती महोदय, स्वाधार असेल, स्वयं योजना असेल, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार असेल आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता. सभापती महोदय, याच्यामध्ये मागच्या कालावधीत 2016-17 पासून सर्वाधिक जास्त काम आज इथं उपस्थित नाहीयेत, पण या सभागृहाचे सन्माननीय चंद्रकांत दादा त्यावेळेस
सभागृह नेते होते आणि समाजाच्या समितीचे अध्यक्ष. सर्वाधिक जास्त काम त्या माणसाने केलं. त्या माणसाला सुद्धा मराठा आहे का नाही जैन आहे म्हणलं. भाजपची किती मिनिटं झाली बोलून काढून त्यांच्या बाबतीत सुद्धा त्याला साहेब चांगलं बोलला झालं. सभापती महोदय संपलं. सभापती महोदय 60,000 रुपयापर्यंत पंजाबराव देशमुख साहेबांच्या नावाची योजना, निर्वाह भत्ता योजना आता सगळ्या समाजाला त्या ठिकाणी लागू होणार आहे. सभापती महोदया संपवतो मी आता. अधिकचं काय नाही बोलता, फक्त विनंती करतो. क वर्ग नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या बाबतीत माननीय भुमरे साहेबांना विनंती करतो की मनरेगाचा कायदा याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये लागू करावा. राऊत साहेब 2014ला होते, नितीन राऊत साहेब, त्यांनी एक GR काढला होता पण पुढे अंमलबजावणी झाली नाही. मराठवाडा आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा नगरपालिका क वर्ग आहेत, नगरपंचायती सुद्धा आहेत. सभापती महोदय दुसरी एक विनंती आहे की कापसाच्या दराच्या बाबतीत, सोयाबीनच्या दराच्या बाबतीत नाराजी शेतकऱ्यांच्या मध्ये आहे आणि कांद्याची निर्यात माननीय गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. ते जळगावचेच आहे. मला वाटतं नाशिकवरनं त्यांना जावं लागतं. नाशिक पासून आमच्यापर्यंतचा पट्टा कांदा उत्पादक शेतकरी आहे. तो मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही बंदी उठली अशा प्रकारचं स्टेटमेंट आलं होतं, परंतु निर्यात बंदी उठलेली नाही. माझी मुख्यमंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब, आपण उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोला आणि केंद्राकडून ही लवकरात लवकर कांद्याची निर्यात उठवून द्यावी, निर्यात चालू करावी. कारण आता जुना कांदा संपला पण नवा कांदा आता लगेच या महिन्यामध्ये येईल. सभापती महोदय दुधाच्या बाबतीमध्ये पावडरला एक्सपोर्टचं अनुदान द्यावं अशा प्रकारची एक विनंती आहे. आणि काही मी माननीय विरोधी पक्षनेते साहेबांना त्यांनी या प्रस्तावामध्ये लिहिलंय सभापती की महानंद दुसऱ्या राज्याच्या दारी नेऊन घातली. सभापती महोदय अमूल ब्रँड आणि NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत. NDDB जी आहे ती संपूर्ण देशातल्या सहकारातल्या ज्या ज्या संस्था आहेत त्यांना स्ट्रेंथनिंग करण्याचं काम करतं. वर्गीस कुरियन साहेबांनी आणि सुरुवातीला इंदिराजी पंतप्रधान असताना ऑपरेशन फ्लड या देशामध्ये आणलं. त्याचं प्रमुख पद हे वर्गीस कुरियन साहेबांच्याकडे होतं आणि आपली आरेची डेअरी जी आहे ती सुद्धा वर्गीस कुरियन साहेबांनी उभी केलेली आहे. आजही इतके वर्ष झालं बंद पडली पण त्याची जी मशिनरी आहे एवढी तगडी मशिनरी कोणाचीच नाही. तेव्हा NDDBला महानंद देणं म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन घालणं हा गैरसमज कृपया काढून टाकावा. NDDB कडे महानंद दिलंच पाहिजे. मी सुद्धा 1.5-2 लाख लिटर दूध असलेला महानंदचा चेअरमन राहिलेला माणूस आहे. त्या ठिकाणी सरपोतदार दादांपासून शिवसेनेची जी आहे ती संघटना आहे आणि आता मला वाटतं आपले सचिन भाऊ त्याचे अध्यक्ष आहेत. हे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासनाने तातडीने काही ना काही निर्णय केला पाहिजे. गेल्या 7 महिन्यापासून तिथं पगार नाही. 100% मराठी माणसं असलेली ही संस्था आहे. खूप आता 30-32 मिनिटं झाली. भाजपचाही सगळा वेळ सभापती महोदय आदिवासीच्या OTSP एरियामध्ये थोडासा पैसा दिला पाहिजे. सगळा पैसा TSP एरियात जातोय. बाहेरचे जे आदिवासी आहेत त्यांना न्याय मिळत नाही. आशा, अंगणवाडीताई आणि CRPच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा आणि आरोग्य भरतीच्या नियुक्तीमध्ये कोविड मध्ये काम केलेल्या लोकांना संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.